इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र प्रकरण पहिले आपले समाज जीवन संपूर्ण स्वाध्याय स्पष्टीकरणासहित आपण पाहूयात. प्रश्न पहिला, ओळखा आणि लिहा. 1. अन्नाची गरज भागवण्यासाठी मानवाने व्यवसाय सुरू केला. उत्तर आहे शेती. प्रश्न दुसरा पाहूयात. रक्तसंबंध, विवाह किंवा दत्तक संबंध यामुळे व्यक्ती एकत्र राहतात, एकमेकांची काळजी घेतात. ती सामाजिक संस्था म्हणजे काय? उत्तर आहे कुटुंब. प्रश्न तिसरा, भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील मुख्य अन्न कोणते? उत्तर आहे भात आणि मासे. प्रश्न दुसरा, यादी करा. तुम्हाला माहीत असणाऱ्या किमान 5 भाषांची यादी तयार करा. या प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं असू शकतं, कारण प्रत्येकाला माहीत असलेल्या भाषांची नावे ही वेगवेगळी असू शकतात. किमान म्हणजेच कमीत कमी 5, जास्तीत जास्त माहीत असले तरी चालतील. आपण पाहूयात. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि कन्नड. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यातील आकडा 1, समाज. उत्तर पाहूयात. व्यक्तींच्या समूहातून समाज बनतो. समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात आणि एकमेकांशी संवाद साधतात, एकमेकांवर अवलंबून असतात, तेव्हा त्याला समाज असे म्हणतात. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रदेशात राहणारा, स्वतःची आचारपद्धती असलेला व जीवनविषयक दृष्टिकोन असलेला मानवी समूहांचा समुच्चय म्हणजे देखील समाज होय. समाजात राहताना व्यक्ती एकमेकांच्या सहकार्याने आपली प्रगती साधत असते. पुढील आकडा, कुटुंब संस्था. कुटुंब ही समाजाची सर्वात लहान आणि महत्त्वाची घटक संस्था आहे. कुटुंबात लोक रक्तसंबंध, विवाह किंवा दत्तक नात्याद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात. कुटुंबात व्यक्तीला प्रेम, सुरक्षा आणि संस्कार मिळतात. कुटुंबामुळेच मानवी समाजाचा पाया भक्कम होतो. कुटुंब संस्थेमध्ये छोटे कुटुंब व मोठे कुटुंब असे देखील असते. छोटे कुटुंब, कुटुंबातील सदस्यांची संख्या 4 किंवा 4 पेक्षा कमी असते, ते छोटे किंवा विभक्त कुटुंब होय. मोठे कुटुंब म्हणजे ज्या कुटुंबात आई, वडील, मुले यांच्यासह आजी, आजोबा, काका, काकू आणि त्यांची मुले एकत्र राहतात, त्या कुटुंबाला मोठे किंवा संयुक्त कुटुंब असे म्हणतात. प्रश्न चौथा, समाजाला नीती, नियम, कायदे यांची आवश्यकता का असते? हे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, कोणत्याही समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता टिकून ठेवण्यासाठी नीती, नियम आणि कायद्यांची नितांत आवश्यकता असते. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. शिस्त. नियमांमुळे समाजात शिस्त राहते. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव होते. हक्कांचे रक्षण. कायदे हे सर्वांसाठी समान असतात, यामुळे कोणावरही अन्याय होत नाही आणि प्रत्येकाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण होते. वाद मिटवणे. समाजात राहताना मतभेद होणे स्वाभाविक आहे. नियमांमुळे आणि कायद्यांमुळे वाद मिटवण्यास मदत होते आणि समाजात अस्थिरता येत नाही. सुरक्षितता. जर नियम नसतील तर समाजात अराजकता माजेल. नियम आणि कायदे भीती व आदर दोन्ही निर्माण करतात, ज्यामुळे समाजात राहणे सुरक्षित होते. थोडक्यात सांगायचे तर माणसाला सभ्य आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी नीती, नियम हे मार्गदर्शक असतात. प्रश्न 5वा, संकल्पना चित्र पूर्ण करा. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी सांगितलेलं आहे. सामाजिक विविधतेवर म्हणजे त्यामध्ये कोणते कोणते घटक येतात ते लिहायचे आहेत. सामाजिक विविधता म्हणजे समाजात आढळणारी भाषा, धर्म, जात, संस्कृती, परंपरा, वेशभूषा, विचारधारा इत्यादीमधील भिन्नता होय. त्यामधील आपण भाषा, संस्कृती, धर्म आणि प्रदेश हे घटक घेतलेले आहेत. प्रश्न 6वा, चला स्वतःच पडताळणी करून पाहू. तुम्ही आदर्श नागरिक आहात का? खालील प्रश्नांपुढे बरोबर किंवा चूक अशी खूण करा. 1. मी कचराकुंडीतच टाकतो. बरोबर. 2. मी रांगेत उभा राहतो, धक्काबुक्की करत नाही. बरोबर.
3. मी पाणी वाया घालवत नाही. बरोबर. 4. मी शेजाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करतो. बरोबर. 5. मी सार्वजनिक बागेतील फुले तोडत नाही. बरोबर. असेच नवनवीन आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.